नमस्कार, मी संयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची खबरं। आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अकोलेतील तरुणाचा सांगलीत संशयास्पद मृत्यू, हत्या की अवयव तस्करी। दत्तात्रय कवटे प्रकरणात ग्रामस्थांचा साखळी उपोषणाला पाठिंबा, तातडीने कारवाईची मागणी। अकोले तालुक्यातील घोटी गावातील तरुण दत्तात्रय सोमनाथ कवटे याचा सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात योगेवाडी येथे संशयास्पद मृत्यू झाला असून यामागे हत्या झाल्याचा कुटुंबाचा गंभीर आरोप आहे। घोटीचे रहिवासी असलेला दत्तात्रय कवटे गेल्या 8 ते 9 वर्षापासून योगेवाडी येथील पोल्ट्री फार्मवर प्रामाणिकपणे काम करत होता। बहिणीच्या लग्नासाठी पगार मागितल्यामुळे पोल्ट्री व्यावसायिक सतीश साळुंखे याने रागातून दत्ताचा निर्घुण खून केला असावा असा कुटुंबाचा संशय आहे। दत्ताचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबाला फोनवर दत्तू आजारी आहे असे सांगण्यात आले। नंतर घोटीतील कुटुंबीय फार्मवर पोहोचले असता आत्महत्येची बनवाबनवी कथा रचल्याचा आरोप होत आहे। धक्कादायक बाब म्हणजे मृतदेह शवविच्छेदन न करता गुपचूप विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न पोल्ट्री मालकाने केल्याचे समोर आले आहे। त्यामुळे मृत्यू की हत्या होता ही अवयवांची तस्करी याचा संशय व्यक्त होत आहे। दरम्यान गेल्या 6 ते 7 दिवसांपासून घोटी गावात नागरिकांनी साखळी उपोषण सुरू केले असून अनेक सामाजिक संघटना व नागरिक कुटुंबाला पाठिंबा देत आहेत। या उपोषणाला पोलीस ठाण्यात परवानगी घेऊनही एकही पोलीस कर्मचारी घटनास्थळी दिसला नाही। ही बाब संतापजनक ठरत आहे। घोटी ग्रामस्थांची मागणी अशी आहे की आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा व्हावी, प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे, अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून कारवाई करावी, या प्रकरणाची सखोल चौकशी करून मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा मिळावी अशी जोरदार मागणी होत आहे। नमस्कार, आज आपण अकोले तालुक्याच्या या मुळलईच्या भागामध्ये आलेलो आहोत। मुळलईच्या भागामध्ये हे घोटी साधारण हे 500-600 लोकांचं गाव आहे। त्या गावामध्ये उपजीविकेचं साधन नाहीये, म्हणून इथली तरुण माणसं ही शहराच्या दिशेने जातात। असंच आमच्या हा घोटी गावातला हा दत्तात्रय कवटे नावाचा तरुण हा नोकरीच्या निमित्तानं सांगली जिल्ह्यात गेला होता। सांगली जिल्ह्यात गेल्या 10 वर्षापासून तो एका पोल्ट्री फार्म काम करत होता। अतिशय प्रामाणिक विश्वासू हा तरुण, असं म्हणतात माझ्या डांगणातला प्रत्येक माणूस हा प्रामाणिक आहे, कष्टाळू आहे आणि म्हणून 10 वर्ष तो एकाच ठिकाणी टिकला। परंतु काय झालं की आता मध्यंतरी होळीच्या आसपास, होळी आमचा राष्ट्रीय सण समजला जातो आणि ह्या होळीच्या वेळेला त्याला गावाकडे यायचं होतं। मालकाकडे तो पैसे मागत होता। मालकानं कदाचित पैशासाठी हा घातपात केला असावा की नाही याची चौकशी झाली पाहिजे। आज हे कुटुंब हातावर काम करणारं कुटुंब आहे। वडिलोपार्जित फार मोठी इस्टेट नाहीये यांना, शेतीवाडी करतात, मिळेल त्या साधनानं आपले उपजीविकेचं साधन करतात। अशाच या कुटुंबातला हा तरुण गेलाय। मी महाराष्ट्राला हात जोडून विनंती करेन, या महाराष्ट्राच्या तमाम जनतेला विनंती करतो की माझ्या ह्या कवटे कुटुंबाला न्याय हा मिळालाच पाहिजे। दादा, आज मी तुमच्या गावामध्ये आलो। गावामध्ये आल्याच्या नंतर कळालं हा 22-23 वर्षाचा तरुण गेल्या 10 वर्षापासून तिथं काम करतो। मग 10 वर्षापासून हा माणूस काम करत होता, यावेळेला तो मालक त्याला वेळोवेळी पगार देत होता? नाही, पैसे वेळेवर अजिबात देत नव्हता। त्याला सांगायचं तुला मी तुझ्या लग्नाला, तुझ्या बहिणीच्या लग्नाला कधी पैसे दिले आणि मग आता तो आजारी पडला याची खात्री केली होती का तुम्ही? नाही, आजारी पडलाच नव्हता तो। हा. फक्त बोलला होता त्याच्या आईला तर माझं डोकं दुखतंय एवढंच बोलला होता। आणि मग तुम्ही भेटायला गेली त्याला? हा, त्याचा भाऊ गेला होता भेटायला निघाला होता, म्हणजे गेला नाही। फोन केला होता कदाचित या भावाच्या बोलण्यावरून असं वाटतंय की 10 वर्षापासून हा दत्तू तिथं प्रामाणिकपणे काम करत होता। त्याचे साठलेल्या पैशाचं बहिणीच्या लग्नासाठी किंवा कुटुंबासाठी त्याला वापरायचे होते आणि मला असं वाटतं पैसे मागत असताना कदाचित त्याचा घातपात केला असावा असा अंदाज आहे। मी आपल्या महाराष्ट्राच्या जनतेला हात जोडून मायबाप जनतेला विनंती करेल की माझ्या दत्तूच्या कुटुंबाला न्याय हा मिळालाच पाहिजे। धन्यवाद। सुराज्य मराठी। आज उपोषण स्थळाला मी भेट दिली, परंतु मला एक गोष्ट इथं जाणवली। आपण पोलीस स्टेशनला लेखी निवेदन दिलेलं आहे। इथं
चौकशी मी अशी केल्याच्या नंतर इथं लक्षात आलं इथं एकही पोलीस नाहीये. मला असं वाटतं ज्या वेळेला आपण पोलीस स्टेशनला निवेदन देतो त्यावेळेला त्यांची एक नैतिक जबाबदारी असते 24 तास इथं थांबून राहणं. या कुटुंबाला जर काही होत असेल तर त्याची जबाबदारी ही पोलीस स्टेशनची आहे. राजूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत हे गाव मोडतं. परंतु आज इथं मी बघितलं, तुम्ही बघत असाल, इथं एकही पोलीस डिपार्टमेंटचा माणूस नाही, महसूल विभागाचा माणूस नाही, कोणताही सरकारी माणूस नाही. या कुटुंबाला वाऱ्यावर सोडलेलं आहे. हे जे आहेत ना हे सगळे गावकरी आहेत. त्याच्यामध्ये सरपंच साहेब आहे, सामाजिक कार्यकर्ते आहेत, नातेवाईक मंडळी आहे. म्हणजे सरकारला याचं काही घेणं देणं पडलेलं नाही हे या चित्रावरून दिसतंय. सरपंच साहेब, आपण निवेदन दिलं त्याच्यानंतर पोलीस किती वेळा आले? म्हणजे रोज पोलिसांचा संध्याकाळी चक्कर येतोय आणि काल तर ते आलेच नाही आणि आज पण अजूनपर्यंत तर काय आले नाही. सरपंच साहेबांचं म्हणणं आहे की इथं पोलीस पाहिजेच. माझ्या माहितीनुसार आणि अभ्यासानुसार पोलीस हा 24 तास इथं बसलेला पाहिजे. त्यांच्या ड्युट्या जरी बदलत असल्या परंतु या कुटुंबाला संरक्षण देणं ही पोलिसांची जबाबदारी आहे. ते इथं दिसत नाही. दादा, आपलं काय मत आहे? या दत्तूच्या कुटुंबावर फार मोठा अन्याय झाला, तुम्ही काय सांगाल? या दत्तूच्या कुटुंबाला सर्व आमच्या ग्रामस्थांची विनंती आहे, प्रशासनाला, पोलीस प्रशासन असेल, शासकीय असेल, यांना आमची विनंती आहे, ग्रामस्थांची विनंती आहे आणि दत्तूच्या कुटुंबाची सुद्धा विनंती आहे. आमच्या या दत्तूला न्याय मिळालाच पाहिजे. आणि जोपर्यंत आमच्या दत्तूला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण आम्ही सोडणार नाही. सर, तुमचं काय म्हणणं आहे? दत्तूच्या कुटुंबांना न्याय हा भेटलाच पाहिजे. कारण आमदार खासदारांनी यांनी पहिलं याच्यात चांगलं महत्त्वाचा निर्णय घेतला पाहिजे यांनी. आणि ज्या ठिकाणी घटना झालेली आहे त्या ठिकाणी जास्तीत जास्त जाऊन तिकडे हे करणं फार महत्त्वाचे आहे. एवढंच माझं मत. दादा, तुमचं मत? माझं म्हणणं काय आहे, तर आम्ही वारंवार पाठपुरावा करून पोलीस स्टेशनला तालुक्याच्या पोलीस स्टेशनला पण जाऊन आम्हाला कोणताही पुरावा दिलेला नाही. त्यांनी आम्ही SP ऑफिसला पण आवेदन केलं, भरपूर ठिकाणी निवेदन केले, पण आजपर्यंत आम्हाला कोणत्याच प्रशासनानं आमच्यावर दखल घेतली नाही. तर आमचं एवढंच म्हणणं आहे, ज्यांनी कोणी हे कृत्य केलंय त्याला प्रशासनानं कठोर ते कठोर कारवाई करावी एवढी ग्रामस्थांच्या वतीनं, गोटी गावाच्या वतीनं प्रशासनाला विनंती राहील. आपण ग्रामस्थांचं मत जाणून घेतलेलं आहे. मला असं वाटतं अकोला तालुक्याचे विद्यमान आमदार जे आहेत ते आपल्या मुळा विभागाचेच आहेत. किमान त्यांनी याच्यात लक्ष घालावं आणि माझ्या दत्तूच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा हीच सुराज्य माझा मराठीची विनंती आहे. धन्यवाद. 10-12 दिवस झाले, खूप वाईट वाटलं. आपल्या डांग भागातला एक तरुण पोटासाठी जातो. मी असं म्हणेल की अकोला तालुक्याला एक नैसर्गिक वरदान मिळालेलं आहे. या नैसर्गिक वरदानामध्ये आज हा माझा तरुण रोजीरोटीसाठी बाहेर फिरतोय. आज आईची भूमिका बघा. आज तिच्या पोटचं लेकरू गेलंय आणि आजही त्या आईला, या भावांना, या गावाला न्याय मिळत नाही. आपण कधी न्याय मिळवून देणार आहोत? 10 वर्षापासून ज्यानं प्रामाणिकपणे काम केलं त्याचा पैसा तर नाहीच दिला, परंतु या नराधमांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी ही माझ्या अकोला तालुक्याच्या वतीनं विनंती आहे. आई, खरंच तुमचं दुःख हे अपार दुःख आहे. आम्ही तुमचं दुःख समजू शकतो, परंतु आपल्या दत्तूला जर न्याय मिळवायचा असेल तर आपल्याला थोडं कठोर व्हावं लागेल. त्या नराधमांची चौकशी करावीच लागेल. आपण विश्वासानं गेल्या 10 वर्षापासून, 8 वर्षापासून तो जो कोण मालक आहे त्या मालकावर विश्वास ठेवला. आज ना उद्या आपल्या पोराला पैसे देईल, आपल्या पोराचं भलं करेल, परंतु त्यानं भलं केलं नाही. माझी अजून एक विनंती आहे. हा सगळा प्रकार होत असताना सहजच जे पोलीस स्टेशन आहे, या पोलीस स्टेशननी यांना विश्वासात न घेता त्याचा पंचनामा केला. त्याची पंचनामा करून त्याच्या शरीराचं शवविच्छेदन केलं आणि परस्पर त्याची विल्हेवाट लावली कशी? माझी एकच विनंती आहे, या सगळ्या कुटुंबाला जर न्याय द्यायचा असेल तर या मुलाचा खून झाला हे सिद्ध झालं पाहिजे, एवढीच मी विनंती करतो. आई, तुमच्या मुलाला न्याय द्यायचं आमच्या हातात आई नक्कीच नाहीये, परंतु तुमचा आवाज, तुमच्या भावना मी महाराष्ट्रापर्यंत पोहोच करील, महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोहोच करील. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असेल, न्यायदेवता असेल, आपण न्यायदेवतेवर विश्वास ठेवूया. तुमचं काय मत आहे? माझ्या बाळाला न्याय भेटला
न्याय नाही भेटला तर मी डोकं आपटून मरेन. नक्कीच माझ्या अकोला तालुक्यातली सर्व जनता ही तुमच्या पाठीशी आहे. झालेली घटना अतिशय वाईट आहे, निंदनीय आहे. तसं बघायला जर गेलं तर अकोला तालुका हा सुजलाम सुफलाम तालुका आहे. या तालुक्यामध्ये उत्पन्नाचे साधन हे बऱ्यापैकी आहे, परंतु हाताला काम नसल्यामुळे इथला तरुण हा कायम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भटकत राहिला आणि आज ही वेळ दत्तूच्या कुटुंबावर आली. पुन्हा दुसऱ्या कुटुंबावर येऊ नये. स्वराज्य मराठीमध्ये अजय पवार. धन्यवाद. स्वराज्य मराठी प्रतिनिधी अजय पवार, शिरवंडी, घोटी, अहिल्यानगर.